नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता इथं तुम्हाला कणिक मळलेली दिसत असेल आणि शेजारलाच इथं पनीर किसत आहे. अतिशय पौष्टिक अशी आजची रेसिपी असणार आहे बरं का. आणि एकदा काय रोज रोजच तुम्ही नाश्त्यालाही करणार. ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. आता 2 इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात, रफली चिरून घेतल्यात. त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा, त्याच्यावरची सालं काढून ना तो सुद्धा आपल्याला रफली चिरून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर सिमला मिरचीसुद्धा अगोदर स्वच्छ अशी धुवून घेतलेली बरे का. त्याचबरोबर त्याच्या देठाचा जो भाग असतो तो आपण काढून घेऊन सिमला मिरचीसुद्धा रफलीच अशी चिरून घेणार आहोत. आता तुम्ही इथे बारीक बारीक ह्या सर्व भाज्या चिरून घेतला तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडे ना चॉपर्स आहे, त्याच्यामध्ये ना हे मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यामुळे ना इथं मी मोठ्या मोठ्याच ह्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जमत असेल तर एकदम बारीक बारीक चिरून घेऊ शकता. की भाज्यांमध्ये ना मी गाजर त्याचबरोबर पनीर घेतलेलं आहे, ते खिसून घेणार आहे. त्याच्यामुळे ते काही इथं मी चिरून घेतलेलं नाही बरं का. आता हे जे चॉपर्स आहे ना मी मिशोवरनं मागितलं होतं. अगदी 150च्या का काय आसपास किमतीमध्ये होतं. मी प्रोडक्ट टॅग करीलच, तिथनं तुम्ही ऑर्डर करून घेऊ शकता. खरंच खूप छान आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. उपयुक्त असं हे प्रोडक्ट आहे बरं का. अगदी कमीत कमी वेळेमध्ये छान येतं. सिमला मिरची आपला त्याचबरोबर कांदा एकदम पाहिजे तसा बारीक चिरला गेलेला आहे बघा, अगदी कमीत कमी वेळेमध्ये. आता चिरलेलं ना इथं भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचं ना तुम्हाला सांगते. त्याचबरोबर इथं पनीर घेतलं आहे. पनीर ना इथं 100 ग्रॅम इतकं घेतलं आहे बघा, आणि ना इथं खिसून घेतलेलं आहे बरं का. त्याचबरोबर इथे एक गाजर घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. ह्याच्यावरची साल जी असते ती काढून घेतली आणि गाजरसुद्धा इथे मी खिसून घेत आहे बघा. मला जर आणखीन इथं कुठली भाजी वापरायची असेल वापरू शकता. म्हणजे कांदा, सिमला मिरची आपण बारीक केली ना, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये रफली चिरून कोबी बारीक चिरून टाकलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. आता बघा, ज्या भाज्या आपण बारीक केलेल्या बाउलमध्ये काढल्या होत्या ना, त्याच्यामध्येच आता हे खिसलेलं पनीर आणि गाजर काढून घेऊयात. मला बघा, आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना पौष्टिक व्हेज पराठे करत आहोत, किंवा तुम्ही ह्याला पनीर पराठासुद्धा म्हणू शकता. आता याच्यामध्ये थोडंसंच मीठ घालून ना मिसळून घेतलेलं आहे. म्हणजे ना ह्या भाज्यामधलं जे पाणी आहे ना ते एक्स्ट्राचं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता पाणी न काढता तुम्ही केलात पराठा तर मात्र काय होतं माहिती आहे का, पराठा हा फुटला जातो. त्याच्यामुळे भाज्यातलं ह्या पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथं मीठ घातल्यामुळे ना हलकं थोडंसं भाज्यांमधलं पाणी सुटतं. अगदी न मीठ घालता जरी भाज्या तुम्ही तशाच ठेवलात ना तरीसुद्धा त्याच्यातलं पाणी सुटतं बघा. मग पराठा फुटला जातो, पाहिजे तसा अगदी होत नाही. त्याच्यामुळे काय नाही, थोडंसं मीठ घालून मी 5 मिनटं ठेवलं होतं. आणि नंतर इथं बघा एक रुमाल घेतला आहे, त्याच्यामध्ये सर्व ह्या भाज्या बारीक केलेल्या काढून घेतल्यात, खाली चाळण ठेवले आणि बघा हे पूर्ण पाणी जेवढं निघते ना तेवढं काढून घेतलं आहे बघा. आणि मस्त इथं कोरड्या ज्या आपल्या भाज्या झाल्यात त्या आपण पुन्हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. मस्त मोकळ्या इथं भाज्या झाल्यात. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यातलं पाणी पिळून काढल्यामुळे ह्याचं पौष्टिक पाणी इथे निघून गेलं, पण त्या पाण्याचा सुद्धा आपण वापर करणार आहे, पुढे तुम्हाला सांगतेच. आता तुम्ही आवडीनुसार ह्याच्यामध्ये मसाले घालू शकता. तर इथं मी अर्धा चमच इतकं लाल तिखट, अर्धा चमच धना पावडर, अर्धा चमच गरम मसाला, त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद, थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि बारीक चिली कोथिंबीर घातली. आता सर्व हे मिसळून घेऊयात. तुम्हाला आणखीन ह्याच्यामध्ये कुठला मसाला वापरायचा असेल ना तर वापरू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मुलं कितपत तिखट खातात त्याच्यानुसार. आणि मस्त इथं पराठ्यासाठीचं आपलं हे सारण तयार झालं बघा. आता हे बाजूला ठेवूयात. आणि बघा, जे भाज्या काढलेलं पाणी होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, कारण अगोदर ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ आहेच. आपण इथं पराठ्यासाठीची कणिक मळणार आहोत. त्याच्यासाठी सुरुवातीला 1 कप इतकं हे जे गव्हाचं पीठ आहे ते चाळून घेतलं आणि पुन्हा हे अर्धा कप, एकूण 1.5 कप इतकं हे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे बघा. आणि इथं चाळून घेतलं म्हणजे कचरा वगैरे असतो का नाही म्हणून. आता बघा, इथं जे पाणी आहे का नाही ते आधी आपल्याला पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे. हे पाणी खूप पौष्टिक आहे, टाकून द्यायचं नाही. तुम्ही कणिक मळण्यासाठी वापरू शकता किंवा सूप वगैरे करण्यासाठी वापरू शकता. आणि नंतर बघा, साधं आपलं जे पाणी असतं ते थोडं थोडं घालून ना, जशी आपण गव्हाचं पीठ मळतो का नाही चपाती करण्यासाठी तसं मळून घ्यायचं आहे बघा. पण पराठे करत असल्यामुळे ना हलकं छान मर्दून मर्दून मऊसूत हे कणिक करून घ्यायचे आहे, जेणेकरून पराठा हा फुटणार नाही. छान अगदी खुसखुशीत होतं ना त्यामुळे. अगदी तुम्हाला वाटलंच तर ह्या पिठामध्ये 2 चमचे तुम्ही बेसनचं पीठसुद्धा घालू शकता बरं का. आता बघा, पीठ मळून झालं की थोडंसं तेल घालून ना पुन्हा मर्दून घेत आहे. म्हणजे छान एक पिठाचा ना मऊसूत असा गोळा होईल बघा. ही कणिक ना आपल्याला थोडा वेळ तरी भिजत ठेवायचं आहे, साधारण एक 10 मिनटं तरी. कणिक पराठ्यासाठी असू दे किंवा चपाती करण्यासाठी नेहमी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं. त्याच्यामुळे कसं छान पीठ हे आपलं भिजलं जातं. आता बघा, 10 मिनटानंतर कणिक मस्तपैकी भिजलेली आहे इथं. त्याच्यावर सारणसुद्धा आपलं तयार आहे. बिलकुलसुद्धा सारणाला पाणी सुटलेलं नाही, अगदी पाहिजे तसं मोकळं आहे बघा.
आता ह्याचा पराठा करूयात. तर जसं चपातीला उंडा घेतो का नाही तसा कणकेचा गोळा घेऊयात आणि सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून ना जसं पुरणपोळीसाठी उंडा करतो, जशी की पारी करतो का नाही एक वाटीचा आकार तसा करून त्याच्यामध्ये भरून असं सारण भरायचं. साधारण 2 चमचे इतकं सारण भरलं आहे बघा. आणि काय नाही थोडंसंच वर गव्हाचं पीठ भुरभुरून आता आपण हा उंडा पॅक करून घेणार आहोत. आता तुम्ही ह्याचे ना मोमोज करून घेतला तरीसुद्धा चालेल, पण आता इथं मी हुंडा हा मोठा केला. पण तुम्ही ना पुरीला जसा गोळा करतो ना तसा छोटा गोळा करून पुरी लाटून त्याच्यामध्ये हे सारण भरून तुम्ही मोमोजचा आकार देऊ शकता, किंवा आपण मोदक कसं करतो तसा आकार करू शकता, किंवा अगदी छोटे छोटे तुम्ही बॉल्स केलात ना आतमध्ये सारण भरून गोल्स आणि वाफवून घेतलात ना तर अतिशय असा पौष्टिक तुमचा नाश्ता होईल. ह्याच्या अगोदर गव्हाच्या पिठाचे मोमोज ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. शिवाय त्याचबरोबर मोमोजसोबत खाल्ली जाणारे टॅमॅटोची चटणी ह्याचासुद्धा परफेक्ट असा व्हिडिओ शेअर तुमच्यासोबत केला. व्हिडिओ याचा आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. आणि मग काय हा उंडा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून आपल्याला पराठा लाटायचा आहे. पराठा हा कुठलाही असू दे असा छान गबगबीत आणि जरा जाडच ठेवायचा, म्हणजे कुसकुशीत होतो. पातळ पराठा लाटायचा नाही, थोडंसंच कडक होतो का नाही म्हणून. आता इथं पराठा भाजण्यासाठी का नाही मी तवा अगोदरच गरम करून घेतला आहे आणि त्याला ना बटर लावून घेतलं आहे. अगदी पराठा भाजण्यासाठी तुम्ही तुपाचा तेलाचा वापर करू शकता. आता इथं मी बटर लावून भाजत आहे. आपण बघा इथं जे सारण केलं ना त्याच्यामध्ये तुम्ही चीजची क्यूब जे असते ना ते खिसून घेऊ शकता, किंवा चीज जर असेल तुमच्याकडे ते घालू शकता. आणखीन पराठे खायला चविष्ट लागतात. ह्याच्या अगोदर बघा मी ना मक्याचा पराठा हे दाखवलं होतं बरं का. त्याच्यामध्ये आपण जे सारण केलं होतं ना त्याच्यामध्ये चीज घातलं होतं. मुलांना फार ते पराठे आवडतात, अगदी आवडीने खातात आणि पुन्हा करायला सांगतात बरं का, इतके छान होतात. बघा हा पराठा का नाही मध्यम आचेवरती छान भाजून घ्यायचा बरं का. इथं मी बटर लावून अगदी मस्त खरपूस दोन्ही बाजूने अलटी करून पराठा हा भाजून घेत आहे बघा. आणि मस्त पराठा हा फुगलेला आहे, म्हणजेच की खुसखुशीत झालेला आहे बघा. आता तुम्हाला आणखीन एक पराठा करण्याची पद्धत सांगते. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा पराठा करू शकता. आता इथे मी चौकोनी जरा पराठा करून दाखवते, म्हणजे मुलांना कसं असे वेगवेगळे पराठे असले तर आवडतात की नाही म्हणून. बघा ही चपाती इथं करून घेतलेली आहे आणि मध्यभागी का नाही भरभरून असं सारण ठेवलेलं आहे. बरोबर चपातीला अशी दुमडून घ्यायची आहे आणि चौकोनी आकार द्यायचा आहे बघा. आता सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून ना हलका पराठा लाटून घेऊयात. ह्याच्या अगोदर बघा मी वेगवेगळे पराठ्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले, जसं की शेंगदाणा कांद्याचा पराठा, त्याचबरोबर सोयाबीन पराठा, त्याचबरोबर बटाट्याचा पराठा, त्याचबरोबर मक्याचा पराठा, फ्लावरचा पराठा, कोबीचा पराठा यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता. म्हणजे अतिशय पौष्टिक बिना तेलाचा असा नाश्ता होतो. अगदी मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो किंवा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा पडलेला प्रश्न असो, मग तुम्ही बिन तेलाचा ना असा पौष्टिक नाश्ता करू शकता. बरेच जण डाईट करतात, त्यांच्यासाठी उत्तम असा हा नाश्ता आहे बघा. भरभरून भाज्या वापरल्यामुळे का नाही अगदी छान असा हा आपला नाश्ता तयार होतो बरं का. अगदी पोटभरीचा सुद्धा नाश्ता आहे. आता मस्त इथं जेवढे राहिलेले होते ना तेवढे मी पराठे करून घेतलेत, पण जसे मी पराठे करत होते ना तसे मुलं आवडीने खात होते बघा. आता पराठा हा तुम्ही कोरडा खाऊ शकता किंवा असा सॉससोबत, किंवा इथं बघा मी घरी लावलेला ना ताजं मस्त घट्ट असं दही घातलेलं आहे, तर हा पराठा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. किंवा मुलांना दुमडून जरी दिलात ना सुका तरीसुद्धा मुलं आवडीने खातात. आणि आतमध्ये बघा भरभरून ज्या भाज्या वापरल्यात ना त्या अगदी कडेपर्यंत केल्यात आणि दिसायला बघा किती सुंदर हा पराठा दिसत आहे. आणि छान कुसकुशीत भाजल्यामुळे ना चवीला तर एक नंबर लागतो. नक्की तुम्ही सुद्धा हा व्हेज पराठा किंवा पनीर पराठा नक्की करून बघा. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.